आता राणा भाऊजी आल्यात, घरच्यांसंगट गावकऱ्यांसंगट राहत्याल तर लवकर बरं होत्याल. पण हा, यासाठी तुमच्या समद्यांच्या सहकार्याची गरज आहे आम्हाला. उद्यापासनं राणा भाऊजी आमच्या संगत काम करायला सुरू करत्यात. राणा भाऊजी, तुम्ही बी आता आपल्या माणसांसंगत जरा 2 शब्द बोला, बरं वाटेल त्यासनी. काय बी काळजी करू नका बघा ताई. वहिनी वहिनी मी तुमचं राहण्यात असतंय. उद्यापासनं वहिनींबरोबर मी नव्यानं कामाला सुरुवात करणार आहे. सगळ्यांनी ते सपोर्ट करायचं बघा. आणि बाकी सगळ्यांना राणा, बाकी काय बी म्हण, पण तू परत आलास ते हिरो बनूनच आलास बघ. चांगलं का वाईट तेवढं सांगा बघा. नाही नाही, चांगला आहे की. आम्ही सगळ्या आधी तुझ्या पाठीशी होतो, तसं आता बी राहू. आणि राणा भाऊजी आमच्या पाठीशी उभं राहिल्यात. हा, राणादा तुमच्या पाठीशी आहे तर आम्ही बी तुमच्या पाठीशी राहू. तुम्ही काही काळजी करू नका. काय रे, ती बाई कशी का ना, पण राणादाला हुडकून आणलीच. आता हिचा जुलूम राणादाच संपवणार बघा. ठीक आहे, आता राणा भाऊजी जरा आराम करू द्या. तुम्ही जावा आपल्या आपल्या घरी. या हा या. ए, परत जर आमच्या खुर्चीत बसलास तर याद राख, खपवून घेणार नाही. ज्या खुर्चीचा आज तू माच करायलेस, एक दिवस त्याच खुर्ची पुढे तुला नाक रगडायला नाही लावलं तर नावाचा राणा नाही मी. तायडे, मला वाटलं घावला आज येऊ, तरी बरं पटकन मला ऍक्सिडेंटचं सुचलं म्हणून बरं, नाहीतर खोटा राणा हे समजायचं कळलं असतं. आम्ही असताना काय काळजी करायचं कारण नाही पप्या. घर चांगलंय की हो तुमचं, मस्त मस्त. हळू हळू बोलायचा या घरात. तू राहण्यास आता हे जरा ध्यानात ठेव, नाहीतर समजा पट्ट्या बोल करशील. हे पप्या अरे काय तर सांग याला. तायडे, तू ह्याला आधी समजा वाडा फिरून दाखव. काय वागणं बोलणं बदललंय. जर वाड्याची बी काय माहिती नाही हे जर लोकांनी कळलं का नाही तर लोक ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. वय तो ठोकळा या वाड्यातच जन्माला आलता, वाढला होता, तेव्हा तुला काय चाललंय? आम्ही तुझ्या संगत बोलायलो ना ग, इथं लक्ष दे. तुला ह्यो अख्खा वाडा पाठ पाहिजे, कळलं? चल तायडे, मी निघतो आता. नाही नाही, तू इथंच थांब. उगा काय गडबड झाली तर पंचायत व्हायला नको. तू थांब इथंच. काय काळजी करू नको. काय पंचायत झाली लगेच फोन करायचा, 0 मिनिटात बोल. हा चल. ठीक आहे, पण याला काय तर सांगून जा आधी. नाही नाही
ठेवते. नाही 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 मी जातो. हं? चाललो पण आमच्या तायडीच तेवढा ऐका. हं? चला राणा भाऊजी. इथनं राणा भाऊजी या. तिकडनं हे असं आत गेलं की आमचं किचन आहे. तिकडे ती म्हातारी राहत्या गोदाक्का. त्याच्या पुढं गेलं की आमचा गोठ आहे आणि इकडनं डाव्या बाजूला गेलं की मग आमचं स्टोर रूम आहे आणि बाकी आम्ही समधी वरती राहतो. वर चल. काय चाललंय? ही तुमची म्हणजे रानाची रूम आहे. आणि ही आमची रूम. आणि मला तर तुला माहितीच आहे राणा भाऊजी. चल रे. चल. राणादा, राणादा, मला माफ करा राणादा. अहो मी ते साहेबरावला पण ते माझ्या मनात बी नव्हतं. श्रीपती, राणा भाऊजी तुमची गारहाणी ऐकायला आलेलं नाही, समजलं? राणादा, तुम्ही आलासा आणि जीवात जीवाला बघा समद्यांच्या. किती वेळा सांगितलं राणा भाऊजीची जरा आरामाची गरज आहे. कळणं झालंय काय तुम्हाला? ते तुमच्या स्टोरी बंद करा की हो. भूक लागली की मला. मी बनवते की तुमच्यासाठी जेवण. चला. होय राणादा, चला हात पाय धुवून घ्या. चला. ए, तू राणा आहेस हे जरा ध्यानात ठेवा. अंजली वहिनी, अंजली वहिनी. काय र, लई आठवणी आल्या काय वहिनींची? काय काम होतं? काय नाही, असंच. सनीदा आहेत काय? सनीदा सनीदा की अंजली वहिनी?
काय ते ठरवा एकदा. काय रे बरकत, अंजली वहिनी, काम काय ते आमसनी सांग. आणि काय र, राणा भाऊजी आल्यापासून तुझं ह्या मोडलं काय? तो राणा नाही आहे. ए तुला मळ्यातनं हाकलून दिलाय, आता गावातनं हाकलून द्यायला भाग पाडू नकस. तुझं काय रे बाबा? माझं काय नाही. सनीदा चला त्याला कडकडनं सुटायचं हितनं. आणि कुणाला काय सांगितलं तर याद राखा, आणि जरी सांगितलं का नाही तरी कोणालाच विश्वास बसणार नाही म्हणा. ते राणा भाऊजीच आहेत. आणि जर काय आगाऊपणा केला तर काठ आमच्या संगत आहे. चला जावा. राणादा, पाणी काढले, ते हातपाय धुवून घ्या की. माझं मी करतो. हा राणादा, मर्दा कुठं होतस इतके दिवस? हे मी आम्ही सांगतो की. राणा भाऊजींचा ऍक्सिडेंट झालता. 2 वर्ष ते गायबच होत. त्यासनी काय आठवत नव्हतं काय चाललंय, आपण कुठं आहे. मग एक दिवस आमच्या माणसांनी खबर काढली की राणा भाऊजी अमुक अमुक ठिकाणी आहे. मग आम्ही आमच्या माणसांना तिकडं पाठवलं आणि आज राणा भाऊजीच इथं घेऊन आलो. तर मग वाड्यावर यायचं सोडून मळ्यात का होतास? आमासने विचारा की. आम्ही सांगतो, आमासने विचारा. का? 2 वर्षांनी राणा भाऊजी आपल्याला दिसणार. मग जरा समद्यासनी सरप्राईज द्यायचं होतं. बघा, आम्ही घेऊन आलोय तुमच्या भावाला. तुम्ही समद्यांनी तर आशा सोडूनच दिलती ना. पण आम्ही कधीच आशा सोडली नव्हती. नंदिता, लई मोठं काम केलंस बघ. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा सगळा राग निघून गेलाय. अगं, तुझ्यामुळे भाऊ परत आलाय माझा. तुझं सगळं गुन्हा माफ होता. गुन्हा? आम्ही कायम चांगलंच वागत आलोय हो. तुमचा विश्वास नव्हता आमच्यावर. अगं नाही नंदिता, हे बघ, एकदा माफ कर मला. अगं परत नाही खाणार डाऊट मी तुझ्यावर. काय हालत करून टाकले या बाईनं माझ्या घराची. हिला असं सोडणार नाही. या समध्या त्रासाचा हिसाब द्यायला लागेल हिला. राणा, जेवायला ये. राणा, चल चल जेवूया मरता. चला राणा जेवू. भाऊजी. ह्यो बावळट परत आपल्या मुठीत आला म्हणायचा. बारक्या पोराचं देव ऐकतोय म्हणतात ते खरं आहे बघ. पोरानं देवाला साकडं घातलं आणि देवानं माझ्या रानाला परत पाठवला. गोदाक्का, मला तर अजून बी विश्वास बसना झालाय बघा. विश्वास न बसायला काय झालं? धडधाकट रानाला बघितलास ना. अंजली, काय झालं ग? तोंड काशी पाडलेस? तुला खुशी झाली नाही काय? असं का करतायसा गोदाक्का? अहो 2 वर्षाने रानात आल्यात.
खुशी होणार नाही काय? अहो होणारच की. मग अहो तर आपण समद्यांनी आशा सोडली होती आणि आता अचानक राणादा आल्यात. अहो अशा खुशीच्या धक्क्यातनं सावरायला तर पाहिजेत अंजलताई. लई खुशी झाल्यावर डोळ्यातनं पाणी कसं येतंय तसं झालंय अंजलताईंचं. होय की नाही अंजलताई? राधे जरा खीर बघ की. अजिबात काळजी करू नका, खीर एक नंबरच होणार. रानाला खाऊ वाटेल ना व? खीर म्हणजे राणादाची फेवरेट, खाऊ कसं नाही वाटणार? राणा जरा बदलल्यासारखं वाटतोय नाही ग? त्याची कापडं बघितलीस ना व? फक्त कपडेच नाही, अजून भरपूर फरक आहे. या राणा भाऊजी. राणा बस 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 बस. हा आलेच. राधे राणा बघ तुझ्या आवडीची खीर बनवली आहे मी. हा खा. आणि मला तुझ्या पोटात जागा आहे काय? अगर आनंद आलाय म्हटलं खुंडच द्यायला नको काय? वहिनी अहो लाडू कुठे आहे? हो लाडू आणि मी रानादाला हरवणारच आहे आज. बघा तर. सूरज रानाच्या आठवणी तू रोज दारू प्यायला लागले. आता बंद कर रे लेकरा. अरे तुझ्या अंगात काय ताकद राहिली आहे काय? बर बस तू हातपाय धुवून घे, मी तुला बी जेवायला वाटत. कशी झाली अरे खीर? बेस्ट. मी उद्या आणि बनवते हो तुझ्यासाठी. चालते की. तुमचं माननीय ट्रेनिंग. बाय. बाकी काही बी म्हणा, त्या रानाचा एक गुण तुझ्यामध्ये चांगला आहे. कुठला? खाणं. त्याचं खाणं म्हणजे राक्षसावानी होतं. त्यो एकीकडं आणि बाकी समधी एकीकडं. स्वयंपाक करणारा माणूस फार कटाळून जायचा. पण ते म्हातारी एकदम खुशी खुशी जेव घालत होती की हो. ही समधी वरवरची माया आहे. बाई म्हणजे महा चॅप्टर आहे. या घरात आश्रित म्हणून आली आणि कायमचं हितच राहिली. आता तू सांग, 4 टायमाचं आयतं या घरात खायला मिळतंय. माया दावणार नाही तर काय करणार? अच्छा, मग ते राणाच्या एकदम जवळचं कोण होतो घरात? आम्हीच की. आम्ही उठ म्हणलं की उठायचा आणि बस म्हणलं की बसायचा त्यो. अच्छा, तुला बी हेच करायचंय? ते बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं. हा मग त्याचेच तर पैसे मिळणार आहेत तुला. ते पैसे पाहिजेत ना तुला? पैशांसाठी काय पण करताय बघा राज. मी सांगा, पाहिजे तर आत्ताच त्या म्हातारीचा गाव येतो बघा. जाऊ काय? जाऊ. आत्ता न ग. चांगलंय.
खरं लई दिवसांनी आमासनी राहण्यासारखं कोणतर गावलंय.